एक 82 वर्षांचे सद्गृहस्थ डोंबिवलीतून लोकल पकडून CSMT स्थानकात आले. तिथून बस पकडून मंत्रालयात पोहोचले आणि मुख्यमंत्र्यांना भेटून चक्क 10 लाखांचे 2 चेक दिले. एक चेक पंतप्रधान निधी आणि दुसरा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिला. सदानंद विष्णू करंदीकर असं त्यांचं नाव. करंदीकर तसे मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचऱ्याचे, पण आपल्या आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करण्यामागे करंदीकर यांच्याकडे एक अत्यंत भावनिक कारण आहे. ते म्हणजे कर्करोगानं निधन झालेली त्यांची पत्नी. करंदीकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांची पत्नी सुमती या शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. दोघंही अपत्य नसल्यानं नेरूळमधील आनंद वृद्धाश्रमात राहत होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सुमती यांचं कर्करोगानं निधन झालं. या दरम्यान करंदीकर यांनी कर्करोगग्रस्तांच्या नातेवाईकांची धावपळ आणि पैशांसाठी करावी लागणारी धडपड त्यांनी जवळून पाहिली होती. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग हा समाजासाठी परत करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या कृतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही कौतुक केलं. फडणवीसांनी करंदीकरांना करुणेचं मूर्तिमंत उदाहरण म्हटलं आणि त्यांचे आभार मानले. तर करंदीकर यांच्या मनाचा मोठेपणा आणि मानवता त्यांच्या प्रतिक्रियेतूनही जाणवते. हा निधी सुपूर्द केल्यानंतर ते म्हणतात, पंतप्रधान निधी वा मुख्यमंत्री निधीत रक्कम दिल्यानंतर त्याचा उपयोग गरजू लोकांसाठीच होणार हा माझा विश्वास आहे. मी दानशूर वगैरे नाही, समाजासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून मी ही रक्कम दिलेली आहे. माझ्या पत्नीला कर्करोग झाला त्यावेळी तिला झालेल्या वेदना मला आजही आठवतात. या निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांचं दुःख हलकं झालं तर त्याच्यासारखा दुसरा आनंद तो कोणता. खरंच करंदीकर यांची ही कृती मानवतेचा शिखरबिंदू ठरणारी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण एकीकडे दुःखातून वेदना आणि नैराश्याची भावना निर्माण होणारी असंख्य उदाहरणं असताना असं हे करुणेच्या निर्मितीचं उदाहरण फार कमीच पाहायला मिळतं. त्यांनी उचललेलं हे पाऊल नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी राहील.